क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मांडवी बेकायदेशीर स्टोन क्रशर मालकाची दादागिरी, आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतातून टाकले विजेचे खांब, महावितरण व पोलीस ठाण्यात तक्रार, कारवाईची मागणी। शिरपूर शिवारात बेकायदेशीर स्टोन क्रशर सुरू करण्याच्या हालचाली चालू असून ग्रामपंचायतीचे ना हरकत गौण खनिज विभागाची परवानगी न घेता तसेच विद्युत महामंडळाचे कोटेशन नसताना आदिवासी बांधवांच्या शेतातून शेतमालकाची परवानगी न घेता दादागिरीने विजेचे खांब टाकण्यात आले असून विद्युत खांब तात्काळ काढून जप्त करण्यात यावे व संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी लेखी मागणी आदिवासी बांधवांनी महावितरण व पोलीस ठाणे मांडवी यांच्याकडे केली। मांडवी परिसरात शिरपूर लिंगी शिंगोडा या शिवारात स्टोन क्रेशर टाकण्याच्या हालचालीला सुरुवात झाली आहे। त्यामुळे स्थानिक लोकांच्या आरोग्याचा व शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न निर्माण झालाय। सदर क्षेत्र पेसा अंतर्गत येत असल्याने कोणत्याही प्रकल्पासाठी ग्रामसभेची पूर्वपरवानगी अनिवार्य आहे। तेव्हा या स्टोन क्रेशर मालकांनी ग्रामपंचायतीची परवानगी न घेता स्टोन क्रेशर टाकण्याच्या हालचालीला सुरुवात केली आहे। या शिवारात आदिवासी मातंग समाजाच्या शेतजमिनी आहेत। त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन फक्त शेती असून क्रेशर मुळे धूळ उडून या जमिनी योग्य राहणार नाही। वायू प्रदूषणामुळे स्थानिक लोकांच्या आरोग्याचे प्रचंड नुकसान होणार, अनेक आजार वाढणार। शिरपूर शिवारात काही महिन्यापूर्वी स्टोन क्रशर प्लांट टाकण्यासाठी शेतजमिनी विकत घेऊन जमीन सपाटीकरण करण्यात आले। क्रशरला वीज पुरवठा करण्यासाठी दिनांक 27 मार्च रोजी रात्रीच्या वेळी चोरासारखे शेतकऱ्यांच्या शेतातून पूर्व परवानगी न घेता दादागिरीने विजेचे खांब टाकण्यात आल्याने आदिवासी शेतकरी संतप्त झाले। टाकण्यात आलेले विद्युत खांब तात्काळ काढून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आदिवासी शेतकऱ्यांनी महावितरण व पोलीस ठाणे मांडवी यांच्याकडे केली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी भारत राठोड, किनवट। माझ्या 2.5 एकर वावर आहे। माझ्या वावरातून 4 खंबे गेले, ते मला किरचर नाही पाहिजे। मी कसं जगणार कसं नाही, म्हणून शेने हे काळाचा आम्ही अर्ज करा लागले। आमचे आदिवासी लोकांच्या शेतात 9 खंबे की 10 खंबे टाकलेले आहे। आमचे गरीब लोकांच्या शेतामध्ये एवढं नुकसान झाल्यावर कोणाला माहिती नाही दिले, काय नाही दिले, कोणाला माहीत नाही करताना तर आदिवासीच्या लोकांना काय म्हणून जगेल, कसं म्हणून जगणार आहे। आता कोणी शिकलेलं नाही, शेतीमध्ये नाही माल नाही पिकलं तर कसं जगणार। एवढा करून आमच्या आदिवासीवर एवढा मोठा अन्याय करावं नाही। काय अन्याय झालाय तुमच्यावर? आमच्यावर अन्याय म्हणलं तर पोल आणून टाकले, पोल आणून रातोरात त्यानं काम चालू केले। नंतर त्यांना सांगायचं होतं कोण ठेकेदार आहे, त्यांना माहिती द्यायचं होतं शेतकरीला की आम्ही पोल टाका लागले, किरचर टाका लागले असं म्हणून सांगायचं होतं। तर आज आम्हाला सुनील भाऊनं आमचं वार्तर खडी फोडण्याच्या मशीनबद्दल चाललं तर आम्ही लोकशाहीचा आहो का निजामशाहीचा आहे। मग आमचे अधिकारी जिवंत आहे की मग स्वर्गवासी झाले हे काय कळण्याला मार्ग नाही। तर तो इतका दादागिरी करून वीज वितरण कंपनीला न विचारता तो खांब टाकतो आदिवासींची, तेही पेसा क्षेत्रात आदिवासीच्या। हे सगळं व्हायला लागलं तर आता हे अधिकारी आहेत इथं आणि पत्रकार सगळे आहेत। जर 72 तासाच्या आत ह्यांनी जे सत्य आहे आमच्या समोर नाही मांडलं तर आम्ही कायदा हातात घेणार। सदर जागेची आम्ही पडताळणी केली असता सदर जागेवर आम्हाला अज्ञात व्यक्तीने 12 पोल उभारण्याची माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही पोल हे उद्या 2 दिवसामध्ये जप्त करून येणार पुढे आणि समोरील कारवाईसाठी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिपोर्ट करू। सर, जप्त करण्याबरोबरच त्यांच्यावर काही काय कारवाई आता मी वरी रिपोर्टिंग करतो, त्यानुसार मग तिथे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करायची आम्ही नाव सांगूच ना अज्ञान व्यक्तीचं। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।